गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण हे बघितलं की समकृती संवेदन म्हणजे काय, समकृतीवादाची तत्त्वे आपण त्यामध्ये बघितले आणि त्याचबरोबर तत्त्वांमध्ये समानतेचे तत्त्व, सान्निध्याचे तत्त्व, समावेशनाचे तत्त्व, सरळतेचे तत्त्व, सातत्याचे तत्त्व, हे सगळे तत्त्व आपण आकृत्यासहित आपण बघितले. ओके. आता याच्यामध्ये जो पुढचा जो काही भाग आहे आपण लर्निंग काय बघणार आहोत. लर्निंग अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययनाची व्याख्या, अध्ययनाचे प्रकार काय वगैरे आहेत हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. आता सर्वसामान्यपणे बघा विद्यार्थ्यांना, अध्ययन म्हणजे काय, शिकणे हा अर्थ येत असतो. निरक्षर व्यक्ती कधी शाळेत जाते किंवा कधी नाही जात, याच्यावर म्हणजे आपण म्हणतो की कंटिन्यू आपण शाळेत शिकतोच. ऑनगोईंग ही लर्निंग ही प्रोसेस अशी ऑनगोईंग प्रोसेस ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे नॉनस्टॉप आहे अध्ययन ही प्रक्रिया. जसं व्यक्ती जेव्हा बाळ जन्माला येतं, तसं जन्माला येणं जसं शिकतं, तसंच ते बाळ मरणंही तिथं हे शिकत असतं, हे त्याच्यामध्ये बघा. ओके. अध्ययन हे मानवी वर्तनाचे लक्षण आहे की वर्तनावर वेगवेगळ्या प्रकारे दीर्घकाळ चालत राहतं. अध्ययन शिकलेले किंवा अध्ययन आपण कधी विसरले जातो. अध्ययन ही म्हणजे जीवनामध्ये लर्निंग ही अध्ययन ही प्रक्रिया खूप अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण बघा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारे शाळेत जातो किंवा आपण नवीन काही गोष्टी शिकत असतो. बघा, सकाळी आपण उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपली प्रक्रिया काहीतरी अध्ययनाची प्रक्रिया ही कंटिन्युअसली चालू राहत असते. टी व्हीवर तुम्ही बघता काही ना काहीतरी सिरियल वगैरे बघता, त्याच्यातून नवीन शिकायला मिळतं. गप्पा तुम्ही मारत असता तेव्हाही तुम्हाला नवीन काहीतरी तिथं शिकायला मिळते. म्हणजे वर्तनामध्ये जो काही दीर्घकाळ टिकणारा जो काही बदल असतो त्याला काय असं म्हटलेले, अध्ययन असं म्हटलेले आहे. बरोबर आहे. म्हणजे आजच आपण शिकलेलो जो काही आहेत आपण लगेच विसरले गेलो तर अध्ययन होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. किती झाले किंवा किती मोजता आले पाहिजे त्याच्यात मग ते नेमके अध्ययन म्हणजे काय हे आपल्याला तिथं लक्षात येत असतं. बरोबर आहे. म्हणजे अध्ययन हे जे काही आहे की वर्तनामध्ये कंटिन्यू जो काही बदल हातीत होतं. अध्ययन म्हणजे वर्तनातील सापेक्षता, कायमता, बदल ही अध्ययनाची वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ह्या तिथं व्याख्या ह्या तिथं केलेल्या आहे. फिल्मंड ही मानसशास्त्र म्हणजे अध्ययन म्हणजे वर्तनामध्ये सापेक्षता बदल असतो. थॉर्नडाईक, अंडरवूड, मन, गिलफोर्ड ह्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी कुणाच्या मते वर्तनाबद्दल ज्या काही शंका आहे ह्या तिथं अध्ययनाची व्याख्या पण याच्यामध्ये होतं की अध्ययन म्हणजे वर्तनामध्ये झालेला चांगला वाईट बदल म्हणजे काय अध्ययन होय. बरोबर आहे. आता वेगवेगळ्या प्रकार अध्ययनाचे जेव्हा आपण म्हणतो की टॉलमन, एडवर्ड या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या व्याख्या तिथं सांगितल्या. त्याचबरोबर अध्ययनाचे स्वरूप आपल्याला जर बघायचं असेल तर त्याच्यामध्ये काही 2-4 पॉईंट्स आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. प्रभावी अध्ययन होण्यासाठी इच्छा असणं महत्त्वाचं असतं. थॉर्नडाईकने याच्यामध्ये त्यांनी सज्जतेचा नियम हा सांगितलेला आहे. म्हणजे कसं आहे, जर तुम्हाला काही गोष्ट शिकायची असेल, तुमची मनातून प्रेरणा असणं किंवा इच्छा असणं महत्त्वाचं असतं, तरच तुम्ही शिकू शकता. इच्छा नाही आणि नुसतं काहीतरी करायचं म्हणून करायचं असेल तर तुम्ही ती गोष्ट तिथं शिकू शकत नाही. बरोबर आहे. ओके. आता अध्ययन म्हणजे हा महत्त्वाचा घटक आहे. अध्ययनाच्या उद्दीपकाला केलेली प्रतिक्रिया किंवा उद्दीपकाला विशिष्ट प्रक्रिया द्यायला शिकणं म्हणजे अध्ययन होय. काय? उद्दीपकाला दिलेली प्रक्रिया किंवा एखादा उद्दीपकाला देणं म्हणजे अध्ययन होय. आता अध्ययनामध्ये जास्तीत जास्त पूर्वानुभव सराव ह्याला खूप महत्त्वाचं आहे. आपण जे काही अध्ययन शिकतो, जे काही करतो ते पूर्वानुभवामध्ये, सरावामध्ये तिथं जात असतं. हे तिथं खूप महत्त्वाचं असतं. उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये उद्दीपक आणि प्रतिक्रिया ह्या दोन्ही प्रतिक्रिया ह्या तिथं खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचमध्ये दोघांमध्ये सहचार्य हे खूप महत्त्वाचं असतं. आपण अध्ययन जेव्हा होतं तेव्हा आपण पूर्वीचा काही अनुभव केलेला असतो, पूर्वीचं काही माहिती हे केलेलं असतं,
त्यानुसार तुमचा हा सराव होत असतो. बरोबर आहे. एखादी व्यक्ती किती शिकलेली आहे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण जरी नसलं तरी पण एखादा अभ्यासक्रम शिकल्यानंतर त्या विषयाचे किती अध्ययन प्रमाणात झालेले आहे या विषयावर ते अनुमान तिथं करता येत असतं. अध्ययन ही जी काही वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी पॅवलॉव, थॉर्नडाईक, स्किनर, बंडुरा, कोहलर किंवा त्यांनी काही प्राण्यांवर स्किनर पक्ष्यांवर, लहान मुलांवर असे काही तिथं प्रयोग केले आहे त्या पद्धतीने आहेत. मग त्यामध्ये अध्ययनमध्ये साधक अभिसंधान, प्रयत्न प्रमाण पद्धती, निरीक्षण पद्धती या सगळ्या पद्धतींचा अवलंब हा तिथं करत असतो. हे बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक लाईफमध्ये किंवा प्रत्येकाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अध्ययन हे खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या याच्यातून तुम्हाला होतं की अध्ययन एकदा एखादी गोष्ट सायकल चालवणं असो, गाडी चालवणं असो, नवीन काही शिकणं असो, तो अध्ययनामध्ये परमनंट किंवा कायमस्वरूपी जो काही बदल होतो त्याला काय म्हटलेले? अध्ययन असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. ओके, आपण इथं थांबूया. बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभिजात अभिसंधान